आमच्या गावात एवढी भीषण पाण्याची समस्या झालेली आहे की किडनीचे आजार अन सगळे आजार, डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड ह्या आजारापासून सगळे आमचे लोक ग्रस्त झालेले आहेत. आमची शासनाला एकच विनंती आहे, आमदार असो, खासदार असो, तहसीलदार असो, जोपर्यंत आमच्या गावात पाणी येणार नाही, आमच्या समस्या सुटणार नाही, तोपर्यंत आम्ही कुठलंही मतदान करणार नाही. आमच्या गावात एकही गाडी दिसणार नाही. सर्व काळे झेंडे लागतील आमच्या गावात. याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी आणि आमची पाण्याची समस्या हे पूर्ण करावी, एवढीच आमची शासनाला विनंती आहे. आमच्या गावामध्ये इतकं खारं पाणी आहे की भरलं तर खारं पाणी एवढं थर बसते त्याच्यामध्ये की बिमाऱ्या वाढून राहिल्या, किडन्या जाऊन राहिल्या आमच्या गावातल्या. इतकं पाण्याचीच परिस्थिती आहे की 2-2, 3-3 दिवस पाणी येत नाही आमच्या गावात. दुसऱ्या गावामध्ये दुसरे शेजारी जातात भरणं घेऊन. इतकी पाण्याची परिस्थिती खराब आहे आमच्या गावात. काय मागणी आहे तुमची? आमच्या काहीच नाही, फक्त आमच्या गावामध्ये पाणी आलं पाहिजे बस, एवढीच हे आहे, दुसरं काहीच नाही. लोकप्रतिनिधीकडे गेले नाही का तुम्ही? आमदार खासदार झाले त्यांचं काय? केलं नाही. आमच्या गावामध्ये टाक्या झाल्या, लगे पाईपलाईन आली, सर्वच झालं, फक्त आमच्या घरापर्यंत पाणी पोहोचून नाही राहिलं. या संपूर्ण 30 गावाची योजना मंजूर झाली. त्याच्यामध्ये 10 गाव तिवान गावामध्ये मागे होते, त्याचा आम्ही पाठपुरावा केला. नंतर 2023ला ते पण त्याच्यात ॲड झाले आणि हे संपूर्ण योजना 38 गाव म्हणून मंजुरात झाली. परंतु संबंधित ठेकेदार, त्या डिपार्टमेंटचे जे अधिकारी असतील, MGPचे किंवा ग्रामीण पाणी पुरवठ्याचे, हे योजना हिला कालावधी 18 महिन्याचा होता. परंतु 18 महिने संपून 2019चा विषय आता 2026 उजाळलं. दोन वर्ष नाही तर 6 वर्ष या योजनेला लागले. आणि आता या ठिकाणी अशी भीषण परिस्थिती आहे की महिला ज्यावेळेस स्वयंपाक करते तर त्या स्वयंपाकामध्ये अक्षरशः खारं पाणी टाकते, कारण ते पाणी पुरलं पाहिजे. पर 1 रुपया लिटरनं पाणी विकत घ्यावं लागते. इतकी भीषण परिस्थिती या शेगाव तालुक्यामध्ये झालेली आहे. आणि आज या भीषण परिस्थितीमुळे आम्हाला सरपंच व उपसरपंच संघटना या ठिकाणी आम्हाला आंदोलन करावं लागत आहे.